नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 12. ओम श्री परमात्मने नमः. अथ 12. श्लोक 1. अर्जुन उवाच. एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. शब्दार्थ. अर्जुन म्हणाला, जे अनन्य प्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद घन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण आहोत. भावार्थ. 11व्या अध्यायात भगवंताचे विशाल स्वरूप बघून अर्जुन भारावून गेला. ईश्वराला समजून घ्यायचे असेल तर ज्ञानचक्षु आणि कर्म पुरेसे नाही, त्याला भक्तीची साथ हवी याची त्याला कल्पना आली. गीतेत 18 योग सांगितले आहेत. त्यातील कर्म, सांख्य आणि भक्ती हे 3 प्रमुख योग आहेत. या 3 गोष्टी कोणतेही कार्य सफल होण्यासाठी आवश्यक आहेत. 11 अध्यायात कर्म, ज्ञान याची विस्तृत माहिती आणि वर्णन केले आहे. भक्तीची ओळख 3ऱ्या आणि 8व्या अध्यायात आहे. कोणतीही गोष्ट मनापासून करावी. भक्त 4 प्रकारचे असतात, पण तरी त्याचे स्वरूप अजून उलगडावे अशी अर्जुनाने विनंती केली. एका वेळी एकच योग असे नाही. ज्ञान मार्गावर चालणाऱ्या माणसाला कर्म करावेच लागते आणि भक्ती असेल तरच प्रगती होते. ज्या योगाचे प्रयत्न जास्त त्याचा प्रभाव जास्त तसा स्वभाव बनतो. प्रकृती ही वात, पित्त, कफ अशा 3 दोषाने युक्त असते. हे संतुलित असले की आरोग्य छान राहते. एकाचे प्राबल्य जास्त असते ती प्रकृती म्हणून ओळखली जाते. 3ही असतातच. तसेच रज, तम, सत्व हे 3 गुण. एकाचे सामर्थ्य जास्त असते. या 3च्या पार नेतो तो त्रिगुणात्मक आणि ती अवस्था म्हणजे मुक्ती. त्यासाठी आधी तिघांना समजून घ्यायला हवे. भक्तीचे वर्णन करताना गजानन विजय ग्रंथात दासगणू महाराज म्हणतात, भक्ती मार्ग जवळचा म्हणणे म्हणजे डोळ्यांना आकाश दिसते म्हणून आकाश जवळ आहे म्हणावे तसे आहे. अर्जुनाला प्रश्न पडला, सगुण भक्ती आणि निर्गुणाची उपासना यापैकी श्रेष्ठ काय? साकार रूप सोपे की निराकार? या अध्यायात भगवान याचे उत्तर देतात. श्लोक 2. श्री भगवानुवाच. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. भावार्थ. मनात नित्य परमेश्वराचा ध्यास असणे म्हणजे भक्ती. भक्ती म्हणजे परमात्म्याचे नित्य स्मरण. डोळे मिटून ईश्वराला आठवणे, जप करणे, भजन, पूजन असे भक्तीचे विविध प्रकार आहेत. नित्य नेमात देवाला सामावून घेणे म्हणजे भक्ती. एक क्षणही ज्याला देवाचा विसर पडत नाही तो खरा भक्त. देवाला जे आवडतं ते करायचं आणि देवाला आवडेल तसं बनायचं. त्याच्यावरचा अढळ विश्वास आणि त्याच्यावर अपार श्रद्धा, सर्व चराचरात ईश्वराचे अस्तित्व अनुभवणे, नित्य कर्म करतानाही सर्व त्याच्या इच्छेने चालले आहे असे मानणे, सर्वत्र तोच भरून राहिला आहे असे वाटणे म्हणजे भक्ती. भक्तीने एकटेपणा वाटत नाही. कोणत्याही गोष्टीचा राग येत नाही, वाईट वाटत नाही.
काही चुकीचे वाटत नाही, हातून काही चुकीचे होत नाही, निराश वाटत नाही, दुःख होत नाही. भगवंत आपला आणि आपण भगवंताचे असे अतूट नाते निर्माण होते. म्हणूनच संत सगळा भार देवावर सोपवून निश्चिंत असतात. जे घडेल ते भगवंताची इच्छा म्हणून स्वीकारणे म्हणजे भक्ती. सगुण भक्ती हा भक्तीचा एक प्रकार आहे. मूर्तीच्या ठिकाणी मन एकवटून त्याचे सर्वव्यापी स्वरूप समजून घ्यायचे. तो फक्त मूर्तीत नाही हे माहीत असते, पण लक्ष केंद्रित करायला सोपे होते. प्रकाश सगळीकडे असतो, पण तेलाचा तुपाचा दिवा लावून आपण त्याची पूजा करतो. दिवा हे प्रकाशाचे एक रूप आहे हे आपल्याला माहीत असते. तरीही दिवा लावला की प्रसन्न वाटते, लहरी अनुभवता येतात. तसे सूर्यप्रकाश किंवा विजेच्या दिव्याने करता येत नाही. पाणी सगळीकडे असते, पण सगळे पाणी आपण पिऊ शकत नाही. पिण्यासाठी ठराविक पाणी लागते. दोष पाण्याचा नाही, आपण कोणतेही पाणी पचवू शकत नाही. प्राणी गटाराचे पाणी पितात, आपण पिऊ शकत नाही. देव असाच सगळीकडे आहे, आपण तो बघू शकत नाही. म्हणून जे आपल्याला कळते, भावते असे प्रतीक आपण तयार करतो. बालवाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अ अननस, आ आगगाडी असे सांगायला लागते. अ म्हणजे अमर, आ म्हणजे आत्मा हे सांगून काय कळणार? आपल्याला राम, कृष्ण इत्यादी देवता कळतात. त्यांच्यासारखे वागतो तो देव हे कळले की झाले. रामात आहे तेच चैतन्य रावणातही होते हे कळायला वेळ लागतो. दौतीतला शिकवतो, दारूतला नाही, तसे आहे हे. आदर्श योग्य हवा. आधी 1+1 2 शिकवावे लागते. 1 आणि 0 1 किंवा 23+19 असे सुरुवातीला शिकवता येत नाही. माती कच्ची असताना वाटेल तो आकार देता येत नाही, ती चांगली तिंबावी लागते. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. पहिलीतलाही मुलगा हुशार असतो, शिक्षकांना प्रिय असतो. पुढे जाऊन तोही मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. त्याचा साधेपणा, प्रामाणिकपणा, निरागसता ही त्याची जमेची बाजू असते. त्याची पाटी कोरी असते. शिकवू ते लगेच तो आत्मसात करतो. असा भक्त ईश्वराला प्रिय होतो. कोणत्याही मोठ्या गप्पा नाही, आव नाही, फार अपेक्षाही नाहीत. देव भक्तीचा भुकेला असतो. तो ताकातल्या कण्याही खातो, उष्टी बोरेही खातो, दळायला मदत करतो, शेले विणतो आणि पाणीही भरतो. भाव महत्वाचा असतो. मग दगडाला शेंदूर फासून त्याला देव म्हटलं तरी चालतं. विनाकारण दारूकाम आणि प्राणी मारून खाण्यापेक्षा ते उत्तमच आहे. पंढरपूरच्या वाटेवर वारीतही तो भेटतो. सगळ्यांना हिमालयात आणि डोंगर दऱ्यात जायला कसे जमेल आणि जाऊन कसे चालेल? वारकऱ्यांची मानसिकता सच्ची असते. साधे सरळ बोलता बोलता तत्वज्ञान सांगून जातात. त्यांच्या विठोबाकडे ते मागतात आणि तो देतोही. त्याच्याकडे नाही तर मग कोणाकडे मागणार असा भोळा भाव असतो त्यांचा. नाही दिलं तरी तक्रार नसते. माझ्या नशिबात नसेल तर तो काय करेल असं म्हणतात. काही नाही दिलं तरी खंबीर तर केलं ना. अशी भक्ती देवाला आवडते. साधी, सरळ, सोपी, तरीही सच्ची, प्रामाणिक. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.